दोन्ही मी व्हील काढले आणि ह्या बॅगेमध्ये ते आता पॅक केलेले आहेत. तर आता या दोन्ही व्हील कसे पॅक केले ते तुम्हाला दाखवतो. ही बॅग खास बनवलेली आहे आणि या बॅगेमध्ये हे बघा हे दोन्ही व्हील मी बांधून ठेवले. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे ही जी कॅसेट आहे ना, ही कॅसेट सुद्धा त्या प्लास्टिकने जे प्लास्टिक पेपर आहे त्यांनी मी बांधली आहे. त्याच्यामुळे त्याला पण कुठे काही अडचण येणार नाही. आणि इथे त्याला रिबनने बांधलेले आहे. आणि ह्या दोन्ही व्हीलसाठी हे कवर तयार केलेलं आहे. आणि या बॅगेमध्ये दोन्ही व्हील अतिशय सुरक्षित राहतात. आणि आपल्याला ट्रेनमध्ये आपण ज्याला सीटच्या खाली 2 टायर एसीचं जर आपण तिकीट काढलं तर त्या सीटच्या खाली हे दोन्ही चाकं आणि ही फ्रेम पण राहू शकतात. ही फ्रेम पण मी उघडली आहे, चाकं मी इथे ठेवली. आता ही फ्रेम उघडली आहे आणि ही जी फ्रेम आहे ना, हे हँडल काढलं आहे, हे सीट खाली केली आहे आणि हे कॅरियर पण काढलं आहे. आता हे हँडल मी त्याच प्लास्टिकच्या रॅपरने बांधणार आहे. आणि बांधल्यानंतर त्याची पण बॅग बनवली आहे. त्या बॅगेमध्ये संपूर्ण सायकल मी पॅक करणार आहे. तर ही बांधायला सुरुवात करतोय. होता प्लास्टिक पेपरने प्लास्टिकचा जो रोल आहे त्यानेच मी आता फ्रेम हँडल जे काढले ना ते या फ्रेमला बांधतो. आता मला दुसऱ्या कसल्याही गोष्टीची गरज नाही बांधताना. आणि रोल मी असं वरच्या बाजूने सुद्धा घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बघताय व्यवस्थितपणे हे सगळं हँडल या फ्रेमला मी बांधतो. आणि ही फिल्म लावली आहे मडगाडच्या ही फिल्म लावली आहे. आणि फिल्म पुढे वेडी वाकडी झाली म्हणून काही खराब होत नाही आहे. ती फिल्म तशीच त्या इंटॅक्ट राहणार आहे. ही एक्सरे फिल्म आहे आणि ती मागे सुद्धा ह्या कॅरियरला तुम्ही बघताय ती मागे सुद्धा फिल्म लावलेली आहे. आणि पुढे सुद्धा मडगाड पण फिल्म लावली आहे. ते जर पाऊस झाला तर पंढरपूरच्या पुढे पंढरपूर यात्रा करताना सायकल यात्रा करताना पाऊस पडला तर ह्या फिल्ममुळे माझ्या पाठीवर कसलेही चिखलाचे डाग किंवा वंगणाचे डाग पडणार नाही. पुढून सुद्धा ही फिल्म लावल्यामुळे मला पुढून सुद्धा त्याचा काही त्रास होणार नाही, कोणतेही डाग माझ्या अंगावर पडणार नाही. मी आता हे बांधतोय. मी आता फ्रेम बांधून तयार झालेली आहे. आणि मी ही जस्ट खेचणार आहे, म्हणजे मला कुठेही या फिल्मला कापायची गरज नाही. नुसतं खेचलं तरी ती फिल्म प्लास्टिक तुटणार आहे. हे चिपडून गेलं इथे. आता हे जे हँडल बार आहे ते ह्या फ्रेमला प्रॉपर फिक्स झालेलं आहे. ही सीट मी खाली घेतलेली आहे. याचं आपण ह्याचे पेडल काढलेले आहे आणि कॅरियर काढले. आता मी ही त्या बॅगेमध्ये पॅक करणार आहे. आता या सायकलला हे हँडल बांधलेलं आहे प्लास्टिकनेच. परत इथे पेडल बांधलेले आहेत. इथे डिरेलर आपला क्विक रिलीज बांधलेत आणि इथे पेडल बांधलेत आणि त्याच्यावरच एक कॅरियर पण बांधले मी. आणि ही आता सायकल टोटली डिसमेंटल झालेली आहे आणि मी आता या बॅगेत भरणार आहे. तर ही बॅग बनवली आहे बघा. आणि या बॅगेत आता मी सायकल भरतोय. कंप्लीट सायकल या बॅगेमध्ये व्यवस्थितपणे पॅक होणार आहे. आणि ही बॅग जी आहे ही पाठीला मी अडकवू शकतो, ते पण तुम्हाला आता प्रात्यक्षिक दाखवणार.
आता हे तुम्हाला दिसतंय हे हँडल वर आलेलं आहे, तर हे अजून इथे त्याला कवर लावल्यामुळे हे हँडल जात नाहीये. तर हे हँडल काढून सुद्धा मी आता सायकलच्या फ्रेमला बांधू शकतो. आता हे हँडल मी इथे जे सीट पोस्ट आहे, हे सीट पोस्टचं हँडल याच्यात जात नव्हतं खाली, त्यामुळे मी सीट पोस्ट सुद्धा इथे आता त्याला बांधून टाकतो. हे सीट पोस्ट पण आतमध्ये गेली आहे आणि मी आता सायकल संपूर्ण बंद करतोय. ही आता सायकल बंद झालेली आहे आणि हिला आता मागे बॅग तर मागे सॅक सारखी मी पाठीवर घेऊ शकतो. तर ती कशी पाठीवर घेणार आणि कशा प्रकारे मी चालू शकतो बॅग, सायकलची बॅग घेऊन हे तुम्हाला दाखवणार आहे. आता हे बंद आहेत, हे तुम्हाला जर खांद्याला अडकवायचे असतील तर सायकल खांद्याला पण अडकवू शकता आणि ह्याला आता पाठीवर या मागच्या बाजूला हिला हे बंद लावलेले आहेत. हे जसं आपण सॅक पाठीवर घेतो ना, तशी ही मी सायकलची बॅग पाठीवर घेऊ शकतो. ही सायकलची बॅग मी कशी पाठीला अडकवली आहे मित्रांनो, हे बघा. ही सायकलची बॅग मी सॅक सारखी पाठीला लावली आहे आणि तसंच ही जी चाकांची बॅग आहे ही मी साईडला घेतलेली आहे आणि अशा प्रकारे इथे बंद पण दिला. अशा प्रकारे मी कुठेही जाऊ शकतो, कुठेही चालू शकतो. तुम्ही बघताय की चालायला पण पाठीवर दोन्ही व्यवस्थित आल्यामुळे कुठे पण असं चालत जाऊ शकतो. तर हे याच्यामुळे आपण आपल्या बोगीमध्ये 2 टायरची जर तुमच्याकडे तिकीट असेल तर त्या बोगीमध्ये ही सायकल तुम्ही घेऊ शकता आणि व्यवस्थित सफर करू शकता. कुठेही वाटेत, रस्त्यात किंवा मधल्या स्टेशनला उतरायचं असेल ना, तर ही पाठीवरची बॅग, ही फ्रेमची बॅग आणि चाकांची बॅग तुम्हाला खूप उपयोगाला येऊ शकतो. आता मी पंढरपूरला जातो आहे, म्हणजे इथून मुंबईवरून पुण्याला जाणार आहोत, तर बऱ्याच लोकांच्या सायकल आम्हाला लगेजमध्ये टाकायचे आहेत. तर तिथे बराच वेळ पण जातो, 2 तास अगोदर जावं लागतं. तर ह्या अशा बॅगा बनवल्या आणि पॅक करून आपण सायकल घेतली तर आपण डायरेक्ट स्टेशनला जाऊन आपल्या डब्यामध्ये नुसती आपल्याकडे साधी सीटची तिकीट असेल तरी ही बॅग आणि ही बॅग आपण आपल्याबरोबर कॅरी करू शकतो. धन्यवाद. थँक्यू.